नमस्कार. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं मानसिक संतुलन बिघडलंय अशी टीका जनाब संजय राऊत यांनी केली. संजय राऊत, महाराष्ट्राला माहीत आहे तुम्ही मेंटल आहात. तुम्हाला येरवाड्याच्या किंवा ठाण्याच्या मनोरुग्णालयामध्ये उपचाराची गरज आहे आणि तुमच्याबरोबर तुमचे मालक उद्धवजी ठाकरे देखील मेंटल झालेले आहेत. अभिजित दिपकेला विष्णूचा अवतार म्हणणारे मेंटल असतात आणि आपल्या आईवर शिव्या दिल्यानंतर देखील तरुणांना माफ करणारे मेंटल नाहीत, तर या देशाचं सक्षम नेतृत्व करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असतात. संजय राऊत, तुम्हाला मानसिक उपचाराची गरज आहे आणि तुमचा मानसिक उपचार महाराष्ट्रामध्ये होणार नाही. सिंगापूरमध्ये सगळ्यात मोठं मेंटल हॉस्पिटल आहे. आम्ही वर्गणी करू आणि तुम्हाला गरज असेल तर सिंगापूरच्या रुग्णालयामध्ये तुमच्यावर मानसिक उपचार करू, तुमच्या मेंटलवर इलाज होईल. ज्या पद्धतीनं तुम्ही आणि तुमचे मालक उद्धवजी ठाकरे अभिजित दिपकेचं कौतुक करतायत, तोंड फाटेपर्यंत स्तुती करतायत आणि तुम्हाला अभिजित दिपकेमध्ये विष्णूचा अवतार वाटतोय, याला मानसिक रुग्णालय म्हणतात, याला मेंटल होणं म्हणतात. त्यामुळं संजय राऊत, तुम्ही आणि तुमच्या मालकांनी मेंटल हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेतले पाहिजे. तुमच्या आरोग्याची काळजी आम्हाला आहे. तुमच्या गोळ्या कमी पडतायत म्हणून तुम्ही असं अभिजित दिपकेचं विष्णूच्या अवताराबरोबर तुलना करतायत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका करतायत. संजय राऊत, तुमच्या गोळ्या संपलेल्या आहेत हे महाराष्ट्राला माहिती आहे. अमित भाई पळ काढणारे नाहीत. महाराष्ट्रातल्या जनतेनं संजय राऊत आणि उभाटा गटाला पळून लावलेलं आहे. तुमची पळता भुई थोडी झालेली आहे. विधानसभेची निवडणूक असू द्या, महापालिकेची निवडणूक असू द्या, जिल्हा परिषदेच्या निवडणूक असू द्या, जनतेला तुम्हाला सामोरं जाता आलं नाही. अनेक ठिकाणी तुम्ही उमेदवारी अर्ज देखील भरू शकला नाहीत. संजय राऊत, तुम्ही पाय लावून पळून जाणारे तुम्ही आहात आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं तुम्हाला पळून लावलेलं आहे. अमित भाई शहा या देशाचे गृहमंत्री आहेत आणि त्यांनी 370 कलम हटवलंय. त्यामुळं पळून जाणाऱ्यांमध्ये अमित भाई नाही आहेत, तर पळून जाणारे पळपुटे हे संजय राऊत, उद्धवजी ठाकरे, तुम्ही दोघे आहात. कांड करण्याचं काम उद्धवजी ठाकरेंना चांगलं जमतंय. संजय राऊत, तुम्हाला चांगलं जमतंय. या देशामध्ये वंदे मातरम म्हणावंच लागेल. हे पहिल्यांदा कोणी सांगितलं? भारतीय जनता पार्टीने सांगितलं, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सांगितलं, अमित भाई शाह यांनी सांगितलं. तुम्हाला मात्र वंदे मातरम सक्तीचं झाल्यानंतर तुमच्या बुडाखाली अक्का लागली, कारण तुम्ही आता दाढ्या कुरवळण्याचं काम करतायत. तुम्ही औरंगजेब फॅन क्लब चालवतायत. त्यामुळं तुम्हाला वंदे मातरम सक्तीचं चालत नाही. अमित भाई शाह असतील, मोदीजी असतील, हे वंदे मातरम सक्तीच्या बाजूने होते. संसदेमध्ये त्यांनी कायदा पारित केला आणि आता तुमच्यासारख्या देशद्रोहाच्या बुडाला आग लागली आहे. त्यामुळं तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि अमित भाईंवर टीका करतायत. मुळामध्ये संजय राऊत उभाटा गटाची जमीन भुसभुशीत करणारे गांडूळ आहेत. शब्द कापू नका. गांडूळ हा संविधानिक शब्द आहे. गांडूळ. त्यामुळं जयकुमार गोरेंवर टीका करण्याच्या आधी आपण उभाटाची सगळी जमीन भुसभुशीत करून संपवली. गांडुळासारखं दुतोंडीपणा संजय राऊत तुम्ही करताय हे महाराष्ट्रानं बघितलंय. त्यामुळं जे संजय राऊत स्वतः गांडूळ आहेत त्यांनी इतरांवर टीका करू नये. जयकुमार गोरे काय आहेत हे महाराष्ट्राला माहीत आहे. त्यांना 4 वेळेला जनतेनं निवडून दिले. संजय राऊत भांडूपचा नगरसेवक, तुम्हाला अजून निवडून आणता आला नाही. त्यामुळे जयकुमार गोरेंच्या नादी लागू नका. आपण स्वतः उभाटा गटाची जमीन भुसभुशीत करून संपून टाकणारे गांडूळ आहोत हे महाराष्ट्राने ओळखलेलं आहे. गृह खात्याचा लिलाव करण्याची कुवत अवकात संजय राऊत तुमची नाही आहे. तुमच्या उभाटा गटाचा लिलाव झालाय. तुम्ही स्वतःच्या खासदारकीचा लिलाव केलाय. तुम्ही हिंदुत्ववादाचा लिलाव करून
काँग्रेसच्या दावणीला पक्ष बांधलाय। हिंदुत्ववादाचा लिलाव करण्यासाठी संजय राऊत यांनी काँग्रेसकडनं किती रुपयाची दलाली घेतली एकदा महाराष्ट्राला सांगावी। बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची लिलावी करण्यासाठी उद्धवजी ठाकरे यांनी काँग्रेसच्या दावणीला नेऊन पक्ष बांधण्यासाठी कुठली सुपारी घेतली एकदा महाराष्ट्राला सांगावी। गृह खात्याचा लिलाव होणार नाही, या देशाचा लिलाव करण्याचं स्वप्न संजय राऊत तुम्ही बघतायत, परंतु या देशातली तरुणाई आणि देशातले नागरिक पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी आहे। तुम्ही तुमच्या पक्षाचा लिलाव केला आणि काँग्रेसला पक्ष विकून टाकला आणि आता तुम्ही देशाचा लिलाव करण्याचं स्वप्न बघताय, परंतु तुमचं हे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही। या देशाचा लिलाव करण्याचं स्वप्न इंग्रजांनी बघितलं होतं, त्यांना सळू की पळू कडून सोडलं। आता तुम्ही देखील या देशाचा लिलाव करण्याचं स्वप्न बघतायत। राहुल गांधींजी या देशाचा लिलाव करण्याचं स्वप्न बघतायत, उद्धवजी ठाकरे या देशाचा लिलाव करण्याचं स्वप्न बघतायत, परंतु एक लक्षात घ्या, मोदीजी, अमितभाई शहा, देवेंद्रजी फडणवीस या देशाचं नेतृत्व करतायत। तुमच्यासारख्या लिलावांना घरी बसवण्याचं काम देशातल्या जनतेने केलंय आणि याही पुढे करत राहील। लोकमान्य टिळक यांच्या नावाने अजित डोभाल यांना पुरस्कार दिला जातोय, अमितभाई शहा यांच्या हस्ते पुरस्कार दिला जातोय। मुळामध्ये लोकमान्य टिळकांचं नाव घेण्याचा अधिकार संजय राऊत तुम्हाला नाही आहे। लोकमान्य टिळक हे जहाल हिंदुत्ववादी होते। हिंदुत्ववादाचा पुरस्कार लोकमान्य टिळकांनी संपूर्ण आयुष्यामध्ये केला। तुम्ही काय करतायत? तुम्ही आता औरंगजेबाचा पुरस्कार करतायत, तुम्ही बाबराचा पुरस्कार करतायत, त्यामुळे लोकमान्य टिळकांचं नाव घेण्याचा अधिकार नाही। आणि जनरल लायर, जनरल डायर हे सांगण्यापेक्षा आपल्या पक्षाच्या डायपरला गळती लागली। आपला पक्षाचा डायपर रोज गळतोय आणि त्यातनं लोक सोडून जात आहेत, नगरसेवक सोडून जात आहेत, आमदार सोडून जातात, खासदार सोडून जातात। त्यामुळं डायर, लायर आणि डायपर तो सांभाळा। आपण स्वतः लायर म्हणून रोज सकाळी खोटं बोलतोय, आधी संजय राऊतांनी आपला डायपर सांभाळावा, त्या डायपरला गळती लागलेली आहे ते बघावं। अमितभाई शहांवर टीका करू नका। अमितभाई शहा या देशाचे गृहमंत्री आहेत। अजित डोभाल यांनी पाकिस्तानच्या घरामध्ये घुसून त्यांना धडा शिकवलाय, त्यामुळं अजित डोभालजी यांना लोकमान्य टिळक यांच्या नावाने पुरस्कार मिळतोय याचा आम्हाला अभिमान आहे आणि अमितभाई शहा यांच्या हस्ते तो पुरस्कार मिळतोय। ज्यांनी 370 कलम हटवलंय, ज्यांनी वंदे मातरमला सक्ती केली, ज्यांनी काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्या तरुणांच्या हाताला रोजगार दिलाय, अशा अमितभाईंच्या हस्ते तो पुरस्कार दिला जातोय। संजय राऊत, आपल्या डायपरला लागलेली गळती बघा। तुमच्या पक्षाचा डायपर ओला झालाय, रोज आमदार सोडून जात आहेत, खासदार सोडून जात आहेत। संजय राऊत, तुम्ही सगळ्यात मोठे गुंड आणि भ्रष्टाचारी आहात। अमितभाई शहा यांना तडीपार करण्याचं काम तत्कालीन काँग्रेस सरकारनं केलं होतं, सोनिया गांधींनी केलं होतं, तत्कालीन काँग्रेसच्या गृहमंत्र्यांनी केलं होतं। तडीपार करून देखील अमितभाईंचं तुम्ही काहीही वाकडं करू शकला नाहीत। आज अमितभाई शहा या देशाचे गृहमंत्री आहेत आणि सक्षमपणे देशाचं नेतृत्व करतायत। गुंडगिरी कोण करते आणि काँग्रेसच्या काळामध्ये कशी गुंडगिरी झाली हे आपण बघितलंय। अमितभाई शहा पुण्यामध्ये आले, पुणेकरांनी त्यांचं उत्साहामध्ये स्वागत केलं। काही लोक त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न करतायत, परंतु एक लक्षात घ्या, महाराष्ट्रातल्या जनतेनं काँग्रेसला, उभाटा गटाला याआधीच काळवंडलेलं आहे, काळं फासलेलं आहे। मतांच्या रूपानं उभाटा गटाला काळं फासलंय, काँग्रेसला काळं फासलंय, त्यामुळं अमितभाईंना काळे झेंडे दाखवून काही उपयोग नाही। महाराष्ट्रातल्या जनतेनं याआधीच तुम्हाला काळे झेंडे दाखवून घरी बसवलंय, उद्धवजी ठाकरेंना घरी बसवलंय, काँग्रेसच्या नेत्यांना घरी बसवलंय आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना देखील घरी बसवलंय। त्यामुळं अमितभाईंच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांनी थोडं आत्मपरीक्षण करावं की आपल्याला महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेनं याआधीच काळं फासलेलं आहे आणि काळे झेंडे दाखवून घरामध्ये बसवलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी तरुणाईशी संवाद साधलाय, रोज इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकून जेनझींना ते अपील करतायत आणि काल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सांगितलं
की आपल्या घरातील मुलं चुकल्यानंतर त्यांना माफ केलं पाहिजे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी मोठ्या मनाने या तरुणांशी संवाद साधला आणि सांगितलं की एखादा तरुण चुकला तर त्याला सोबत घेतलं पाहिजे. आपल्याला देश पुढे न्यायचा आहे, भारताचं भविष्य घडवायचं आहे. त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी मोठ्या मनाने सगळ्या तरुणांशी संवाद साधला आणि सगळ्यांना सोबत येऊन देशासाठी काम करण्याचं आव्हान केले. संजय राऊत, त्यानंतर देखील तुमची पोटदुखी होते. तुम्ही म्हणतायत की पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची कुणी माफी मागितली होती. संजय राऊत, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी जेन झींच्या तरुणांसाठी आजोबांच्या वयाचे आहे. त्यांचं नातं हे आजोबा आणि नातवांचं आहे. तुम्ही मात्र कंस मामासारखे, कंस मामाप्रमाणे तुम्ही वागत आहात. तुम्हाला जेन झीशी काहीही देणं घेणं नाही. तुम्हाला फक्त तुमची राजकीय पोळी भाजवायची, तुम्हाला तुमची खासदारकी टिकवायची, तुम्हाला तुमच्या भावाची आमदारकी टिकवायची, म्हणून तुम्ही जेन झीचा गैरवापर करताय. परंतु लक्षात घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी या तरुणांच्या सोबत आहेत आणि या जेन झीच्या आशीर्वादानेच 2014ला पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सत्तेत आले, 2019ला सत्तेत आले, 2024ला सत्तेत आले आणि याच तरुणांच्या पाठिंब्यामुळं 2029ला पंतप्रधान नरेंद्र मोदीजी चौथ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतील. संजय राऊत, तुम्ही कंस मामासारखे कितीही बोट मोडले तरी श्रीकृष्णाने जसा कंसाचा वध केला होता तसं महाराष्ट्रातल्या जनतेनं मत नाकारून तुमच्या पक्षाचा वध करण्याचं काम याआधी केलंय आणि 2029ला देखील तुम्हाला घरी बसवलं जाईल. नाही, मानसिक तज्ज्ञाची गरज संजय राऊत तुम्हाला जास्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी या देशाचं नेतृत्व करतायत. ते सातत्यानं जनतेशी संवाद साधतात, जनतेची काम करतात. या देशाची अर्थव्यवस्था 2014च्या पूर्वी 11व्या-12व्या स्थानावर होती. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात 4थ्या क्रमांकावर या देशाची अर्थव्यवस्था आहे. संजय राऊत, वेड कुणाला लागले ते तुम्ही बघा. वेडे तुम्ही झालात. या देशाची अर्थव्यवस्था 14व्या स्थानावरून 4थ्या स्थानावर आणणारे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहेत आणि आपला पक्ष 2 नंबरवरनं 6 नंबरवर घेऊन जाणारे संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे आहेत. त्यामुळे वेडे कोण आहेत, मेंटल हॉस्पिटलमध्ये कोणाला उपचाराची गरज आहे, अभिजित दिपकेला विष्णूचा अवतार म्हणणारे उद्धवजी ठाकरे, हे त्यांची मेंटल अवस्था काय आहे ते तपासा. आणि उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत दोघांना देखील मानसोपचार तज्ज्ञांची गरज आहे. त्यांनी सिंगापूरच्या रुग्णालयामध्ये जाऊन उपचार घ्यावे. त्यांना उपचारासाठी आर्थिक व्यवस्था होत नसेल तर आम्ही वर्गणी गोळा करून उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत यांच्या मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन जाण्याची व्यवस्था करू. चंद्रकांत पाटील यांना दगड देण्याची जबाबदारी नाही, तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाच्या हातामध्ये दगड आहे आणि ते संधी बघतायत की संजय राऊतांकडे तो दगड कधी भिरकवला जाईल. कारण रोज उठून खोटं बोलणं याचं काम संजय राऊत करतात. मतरूपी दगड संजय राऊत तुम्हाला मारले आणि तुम्हाला घरी बसवलं हे बघा. चंद्रकांत दादांच्या वक्तव्याचा विपर्यास केला आणि त्यांचं वक्तव्य अर्धवट दाखवून गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न तुम्ही केला आहे. फिंगरप्रिंटच्या मदतीनं, गाड्यावरच्या फिंगरप्रिंटच्या मदतीनं काही सर्राईत गुन्हेगार त्याच्यामध्ये होते, त्यांचा शोध सुरू आहे आणि काहींवर खुनाचा आरोप आहे, काहींवर बलात्काराचा आरोप आहे, काहींवर लुटीचा आरोप आहे. हे विद्यार्थी नाहीत, काही समाजकंटक या जंतर मंतरवरच्या आंदोलनामध्ये शिरले होते आणि त्यांनी त्या ठिकाणी हिंसाचार करण्याचा प्रयत्न केला होता. नेपाळसारखी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता, बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. अशा लोकांना तातडीनं अटक करून त्यांच्यावर कारवाई केली जाते. कुठल्याही विद्यार्थ्यांना अटक झालेली नाही. हे जे समाजकंटक होते ते विद्यार्थी नव्हते, ते विद्यार्थ्याच्या आंदोलनामध्ये घुसून हिंसाचार माजवण्याचा प्रयत्न करत होते. अशांवर कारवाई केली जाईल. संजय राऊत, आपल्या पक्षाची झालेली दुरावस्था त्याच्याकडे बघा. देश चालवण्यासाठी मोदीजी, अमितभाई सक्षम आहेत.
अमितभाई शहा यांना अभिमान वाटतो, संजय राऊत उद्धवजी ठाकरे तुम्हाला लाज वाटते, कारण तुम्ही शर्मेनं तुमची मान खाली गेली आहे, महाराष्ट्राने तुम्हाला नाकारलंय। अमितभाई शहा यांचं पुणेकरांनी मोठ्या उत्साहात स्वागत केलंय। आज पुण्यामध्ये शेकडो हजारो लोक अमितभाईंच्या स्वागतासाठी कार्यक्रमाला येत आहेत। आम्ही अमितभाई शहा यांचं स्वागत करतायत, कारण त्यांना अभिमान आहे, कारण अमितभाई शहा यांच्यासारखे लोहपुरुष या देशाचे गृहमंत्री आहेत। संजय राऊत तुम्ही मात्र बुरशी पुरुष आहात, स्वतःला बुरसटलेल्या विचाराची लागण तुम्हाला झाली आहे, त्यामुळे लोहपुरुष अमितभाई शहा यांच्यावर टीका करण्याची तुमची पात्रता नाही। तुम्हाला बुरशी लागलेली आहे, तुमचे विचार बुरसटलेले आहेत आणि तुम्ही लोहपुरुष नाहीत तर बुरशी पुरुष आहात, हे महाराष्ट्रानं ओळखलेलं आहे। तुम्ही आता स्वतःची बुरशी सांभाळा, अन्यथा 2029ला ही बुरशी संजय राऊत आणि उभाटा गटाला संपवून टाकेल। गिरीश महाजन हे कुंभमेळ्याची जबाबदारी अतिशय व्यवस्थित समर्थपणे चालवत आहेत। गिरीश महाजन यांचं कुंभमेळ्याकडे लक्ष आहे। संजय राऊत मात्र सातत्यानं हिंदू धर्माचा अपमान करतात। कुंभमेळ्याचा अपमान म्हणजे हिंदूंचा अपमान। हा कुंभमेळा हिंदूंचा सण आहे, तेच इस्तेमा असता तर संजय राऊत यांनी ऊर बडवत त्याचं कौतुक केलं असतं, परंतु कुंभमेळा असल्यामुळं कुंभमेळ्यावर हिंदू बांधवांवर हिंदू संतांवर टीका करण्याचं काम संजय राऊत करतायत। आणि गिरीश महाजन हे चंपतराय नाही आहेत, संजय राऊत तुम्ही संपत राऊत आहात। उभाटा गट संपवण्याचं काम संजय राऊत तुम्ही केलंय, त्यामुळं तुम्ही उभाटा गटाला संपवणारे संपत राऊत आहात। चंपतराय कोण आहेत हे देशाने बघितलंय, परंतु महाराष्ट्राचे संपत राऊत ज्यांनी संपूर्ण उभाटा गट संपवून टाकला असे संपत राऊत म्हणजे संजय राऊत आहेत। काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक्स अकाउंटच्या माध्यमातून दिल्ली पोलिसाचा AI जनरेटेड खोटा दिशाभूल करणारा या देशामध्ये अफवा पसरवणारा व्हिडिओ एक्स अकाउंटच्या माध्यमातून ट्विट केला होता। मी भाई जगताप यांना आव्हान केले होते की हा व्हिडिओ डिलीट करा आणि तातडीनं देशवासियांची आणि महाराष्ट्राची माफी मागा, परंतु काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी AI जनरेटेड व्हिडिओ एक्स अकाउंटच्या माध्यमातून तसाच ठेवला आणि अफवा पसरवण्याचं काम दिशाभूल करण्याचं काम भाई जगताप यांनी केलं। त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे सोशल मीडियाचे सहसंयोजक निखिलजी भामरे यांनी या प्रकरणामध्ये सायबर पोलिसामध्ये तक्रार केली आणि भाई जगताप यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झालाय। आता माझी पोलिसांना विनंती आहे की या प्रकरणामध्ये तातडीनं चार्जशीट दाखल करून भाई जगताप यांच्यावर कारवाई केली पाहिजे। तरुणाईंची माथी भडकवण्यासाठी AI जनरेटेड व्हिडिओ वापरून पोलिसांचा गैरवापर केला, पोलिसांचा AI जनरेटेड व्हिडिओ वापरून अफवा पसरवण्याचं काम, दिशाभूल करण्याचं काम आणि दंगे भडकवण्याचं काम काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी केलंय। त्यामुळं भाई जगताप यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झालाय। आता तातडीनं भाई जगताप यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। सुप्रियाताई, जेव्हा उद्धवजी ठाकरे यांचं सरकार होतं, तुमचे नेते, तुमचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हाडाचे मंत्री होते, त्यावेळेला म्हाडाचा पेपर फुटला होता। आता पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सरकारने परीक्षेसाठी अतिशय कडक कायदा केला, कुठेही पेपर लीक होणार नाही, 10 पट दंड वसूल करण्याची तरतूद केली आहे, त्यामुळं यापुढे देशामध्ये पेपर फुटी होणार नाही। सुप्रियाताईंना माझी विनंती आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी अतिशय चांगला कायदा हे पेपर फुटीसाठी आणलेला आहे, त्या कायद्याचा अभ्यास करा, तुम्हाला लक्षात येईल की कुठेही यापुढे पेपर फुटी होणार नाही। आणि सुप्रियाताई सुळेंनी महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये कशा पद्धतीने TETचा पेपर फुटला होता, माढाचा पेपर फुटला होता, त्याबद्दल आपण कुणाला जबाबदार धरलं होतं याचं उत्तर एकदा सुप्रियाताई सुळे यांनी महाराष्ट्राला द्यावं आणि मग भारतीय जनता पार्टीला सवाल विचारावेत।
तरुणाईंवर कुठलेही गुन्हे दाखल केलेले नाहीत. सुप्रियाताई सुळे, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी काल रात्री व्हिडिओच्या माध्यमातून इंस्टाग्रामवर सांगितलंय की कुठल्याही तरुणाईवर गुन्हा दाखल केला जाणार नाही, कुठल्याही विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल केला जाणार नाही. मोदीजींच्या आई बहिणीवर शिव्या दिल्यानंतर देखील माफी करण्याचा मोठेपणा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी दाखवलाय. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा स्वभाव गाली को गहना बनाना मेरी आदत है, क्योंकि तलवार के नोक पे चलने वाला मैं इंसान हूँ. अशा पद्धतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना आजपर्यंत ज्यांनी शिव्या दिल्यात, कधी मौत का सौदागर, कधी चौकीदार चोर आहे, कधी नरेंद्र मोदीजींच्या स्वर्गवासी आईबद्दल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अतिशय घाणेरड्या शिव्या दिल्या, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदीजी शिव्यांना घाबरलेले नाही. गाली को गहना बनाना मेरी आदत है या तत्वानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदीजी काम करतायत आणि या शिव्यांचा ओव्या होतात आणि लोक मोदीजींना आशीर्वाद देतात. हे सुप्रियाताई सुळे यांनी लक्षात ठेवावं. नाही, काँग्रेसनी राहुल गांधींचा निषेध व्यक्त केला पाहिजे की महिनाभरापैकी 15 दिवस राहुल गांधी परदेशामध्ये जाऊन काय करतात. काँग्रेसनी काळे झेंडे दाखवायचेच असतील तर स्वतःला काळे झेंडे दाखवले पाहिजे की आपल्या पक्षाची ही अवस्था काय झाली आहे. आणि वंचितनं देखील त्याचं आत्मपरीक्षण करावं. वंचित असेल, काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी पवार गट असेल, उभाटा गट असेल, यांना महाराष्ट्रातल्या जनतेनं निवडणुकीमध्ये काळं फासलंय. यांना निवडणुकीमध्ये काळे झेंडे दाखवण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेने केलंय, देशातल्या जनतेने केलंय. त्यामुळं अमितभाई शहा यांना काळे झेंडे दाखवण्याच्या ऐवजी आपल्या तोंडाला लागलेलं काळं हे काँग्रेसनं तपासावं, उभाटाने तपासावं आणि वंचितनं तपासावं. खूप खूप धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.